नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय महिलांचा इतिहास या पुस्तकामध्ये जो आपला जो पेपर MA साठी जो आहे तर त्याच्यामध्ये जे स्त्रीवादाचे जे विविध प्रवाह आहेत किंवा त्या काळामध्ये स्थापन झालेल्या ज्या विविध संघटना आहेत तर त्यासाठी म्हणून आपण या संपूर्ण चॅप्टरमध्ये जवळजवळ 66 क्वेश्चन हे आपण सोडवलेले आहे। तर त्या पद्धतीने आपण माहिती आपण पाहूया। कोणत्या स्त्री लेखिकांनी पितृसत्ता ही पुरुषांच्या स्त्रियांवरील सत्तेची एक व्यापक व्यवस्था आहे असं म्हटले तर केट मिलियट, जर्मन ग्रियर शुलामित आणि फारोस्टोन मेयर डेली यांनी म्हटलं। स्त्रीवाद म्हणजे काय तर स्त्री पुरुष समतेचं मार्गदर्शन करणारं एक विचारसूत्र। सिमॉन दी बोहा यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तर द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक हे सिमॉन दी बोहा यांनी लिहिलं आणि ते 1949 मध्ये हे प्रकाशित झालं। मेरी वुलस्टोनक्राफ्ट यांनी स्त्रियांच्या हक्काच्या समर्थनार्थ कोणतं पुस्तक लिहिलं तर दी विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन नावाची पुस्तिका ही त्यांनी लिहिली गेली। केट मिलेट यांनी कुटुंब व समाज व्यवस्थेतील पुरुष व स्त्रिया यामध्ये उतरंडीची रचना कोणत्या ग्रंथांमध्ये केली? द सेकंड वेव्ह ऑफ फेमिनिझम या ग्रंथात केली। बेड्डी फिडन यांनी स्त्री व पुरुष मानव समूहातील परस्पर विरोधी हितसंबंध असलेले घटक आहेत अशी भूमिका पहिल्यांदा कोणत्या पुस्तकांमध्ये मांडली तर फेमिनाईन मिस्टेक या ग्रंथांमध्ये मांडली। 1966 मध्ये कोणती संघटना स्थापन झाली? नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ विमेन नावाची संघटना स्थापन झाली। 1968 मध्ये स्त्रीवादी भूमिकांची संघटना असणारा महासंघ कोणता तर तो होता विमेन्स लिबरेशन मूव्हमेंट। 1974 ची स्त्री कामगार परिषद कोणती? को ॲलिशन ऑफ विमन ट्रेड युनियनिस्ट। स्त्रीवादी चळवळीचे स्वरूप कसे होते तर पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांना मिळालेल्या दुय्यम स्थानाचा प्रतिवाद करून सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावं। ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मताधिकार मिळावा अशी मागणी 1867 मध्ये कोणी केली तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी केली। फ्रान्समध्ये स्त्रियांना केव्हा मताधिकार मिळाला? 1945 मध्ये। मतदानाच्या हक्कासाठी कोणत्या देशातील स्त्रियांनी चळवळ सुरू केली? इंग्लंड आणि अमेरिका। उदारमतवादी स्त्रियांनी मुख्यतः कोणते मुद्दे हाताळले? स्त्रियांना शिक्षण, समान संधी ही भूमिका घेतली। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक उदारमतवादी जो दृष्टिकोन आहे तर त्याचे नेमके मुद्दे काय आहेत तर ते एकदा एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो। तसं आपण पाहतो की स्त्रीवादाचे वेगवेगळे प्रवाह आहेत ज्यामध्ये उदारमतवादी, जहालमतवादी, मार्क्सवादी, समाजवादी आणि शेवटचा जो उत्तर आधुनिकतावादी हे स्त्रीवादाचे विविध प्रवाहाचे वर्गीकरण आपण केलं गेलं। यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उदारमतवादी स्त्रीवादी दृष्टिकोन। तर हा जॉन स्टुअर्ट मिल यांच्यामध्ये स्त्रियांना कायद्याने समानता मिळाली पाहिजे। समाजात जी स्त्री पुरुष असमानता आहे तर ती अवैध ठरवण्याचं काम या कायद्याद्वारे हे होणं गरजेचं आहे। यासाठी म्हणून त्यांनी दी सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथांमधून उदारमतवादाची विचारसरणीची अभिव्यक्ती या ग्रंथांमध्ये केली। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी उदारमतवादाची जी वैशिष्ट्ये आहेत
तर ती वैशिष्ट्ये कोणती, तर जाचक निर्बंधापासून स्त्रीची सुटका व्हावी, स्त्रीला पुरुषाप्रमाणे एक व्यक्ती म्हणून आपली मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे, स्त्रियांना समान हक्कासाठी आग्रह धरणं, स्त्रियांनी न्याय व्यवस्थेत बदल व्हावा म्हणून संघर्ष करणं, ही भूमिका आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्त्रियांना जर पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रामध्ये सहभागी व्हायचे तर स्त्रियांच्या जनन क्षमतेवर मर्यादा हवी व अपत्य संगोपनाची जबाबदारी स्त्रियांबरोबर पुरुषांवर देखील तेवढीच असावी. होणारे मूल स्त्री व पुरुष दोघांनी मिळून सांभाळणं गरजेचं आहे, ही भावना त्यांच्यामध्ये यायला हवी, असा उदारमतवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्य आहे. स्त्रिया व्यक्तिशः स्वतःला स्वतंत्र करू शकत नाहीत, म्हणजे एकाच वेळी सर्व स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे असे नाही, तर वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून धडपडणाऱ्या स्त्रिया कधी कधी स्वतःला स्वतंत्र करू शकतील. ही स्त्री स्वातंत्र्यासाठी संपूर्ण समाज बदलणं आवश्यक वाटत नाही. जॉन स्टुअर्ट आणि हॅरियर स्टुअर्ट मिल यांच्या विवाह आणि घटस्फोट या संबंधी निबंध लेखमालेत त्यांनी म्हटलं की स्त्रियांना समाज, शिक्षण, आर्थिक बाबतीत समान सहभाग, वैधानिक सहभाग, प्रशासकीय बाबतीत समान सहभाग मिळाल्यास स्त्रिया पुरुषांप्रमाणेच सक्षम होतील व स्वतःचे कुटुंब विवेकनिष्ठेने पुरुषांएवढेच क्षमतेने समृद्ध करतील. याबद्दल आपल्याला या उदारमतवादी दृष्टिकोनाबद्दलची माहिती आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे तो म्हणजे स्त्रीवादाच्या विविध प्रवाहात कोणता स्त्रीवाद हा महत्त्वाचा मानला जातो, तर तो आहे मार्क्सवादी स्त्रीवाद. तर आपण जो मार्क्सवादी स्त्रीवाद आहे तर त्या संदर्भाबद्दलची एक आपण माहिती पाहू. जो मानवी इतिहासात विवाह संस्था उदयाला आल्यानंतर कुटुंबात पुरुषाला अग्रस्थान मिळालं, स्त्रीने शुद्ध पवित्र असावे, पुरुषाला मात्र नीतिनियमापासून मुक्त, नीतिनियम हे फक्त स्त्रियांसाठी, भांडवलशाहीमुळं उत्तरोत्तर स्त्रियांचं अवमूल्यन झालं, पुरुषी वर्चस्वामुळं पुरुषांच्याच तुलनेत स्त्रियांचं श्रम कमी पैशात मिळवणं, म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत स्त्री कामगारांकडून कमी पैशात अधिक काम करून मजुरी करून देणं, तसेच स्त्रिया घरात जे गृहोपयोगी काम करतायत त्याला मोल नसतं म्हणून स्त्रियांची सार्वजनिक उद्योगात पुरुषांच्या बरोबर समान स्तरांवर सहभागी व्हावे असा आग्रह हा मार्क्सवाद धरतो. शासनाने कुटुंबातील बालसंगोपन, वृद्धांची देखभाल, कुटुंबातील इतर उत्पादक कामाची जबाबदारी उचलावी असं मत मार्क्सवाद सुचवतो. असं झाल्यानंतर स्त्रियांना मुक्ती मिळेल यावर मार्क्सवादाचा विश्वास आहे. समान संधी म्हणजेच परस्परांशी स्पर्धा करण्यासाठी मिळवलेली समानता नव्हे, तर माणुसकीच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांना समान सहभाग असणे. म्हणजे मग मार्क्सवादाच्या मध्ये स्त्रियांचं काम भांडवलशाहीत श्रमिक वर्गातील स्त्रियांना उच्च दर्जा प्राप्त होईल अशी भूमिका त्याच्यामध्ये मांडली गेली. म्हणजे एकूणच आपल्याला या मार्क्सवादाच्या विचारसरणीबद्दलची माहिती सांगते. पुढं 1980च्या दशकामध्ये उत्तरार्ध कोणता स्त्रीवाद पुढं आला, तर तो म्हणजे जहाल स्त्रीवाद. तर या जहाल स्त्रीवादामध्ये स्त्रियांच्या मुक्तीसाठी शारीरिक व लैंगिक क्रांतीची गरज हा जहाल स्त्रीवादाला अपेक्षित आहे. स्त्रियांच्या दुःखाचं मूळ त्यांच्या शारीरिकतेत आहे. गरोदरपणात सुरक्षिततेसाठी त्या पुरुषांवर अवलंबून राहू लागल्या आणि त्यामधून कुटुंब संस्थेचा उदय झाला. गर्भधारणा व मूल होणे यातून स्त्रिया पुरुषांपेक्षा विषम पायावर उभ्या असतात. शुलामित फायरस्टोन यांनी लैंगिक व्यवहाराची द्वंद्वात्मकता या ग्रंथात समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास नसून तो स्त्रीलिंग व पुल्लिंग संघर्षाचा इतिहास आहे असं सांगितलं. म्हणजे जहाल स्त्रीवादाची सुरुवात शॉर्वेटच्या मते सिमॉन दी बोहाच्या लिखाणातून झाली. म्हणजे बोहानी स्त्री म्हणजे नेमकं काय हे सांगताना स्त्रीत्वाची व्याख्या तिच्या शारीरिक कार्याशी व सनातन स्त्रीत्वाशी जोडून करण्याचे नाकारलं.
तर स्त्री ही पुरुषांप्रमाणेच स्वायत्त, स्वतंत्र, निर्मिक्षम माणूस आहे यावर भर देऊन अस्तित्ववादी दृष्टिकोनात याकडे पाहिले. म्हणजे पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री अदर, त्यामुळं पुरुष करता सर्जनशील बनतो आणि अपवाद स्त्री ही निष्क्रिय ठरते. अशा प्रकारे पुरुषांनी सर्व श्रेय घेऊन स्वविकास साधला आणि स्त्रियांकडं पालनपोषण, देखभाल, संयोजन ही कामं दिली. म्हणून स्त्रीने आता स्वतंत्र माणूस म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे, असे सिमोन दी बोहा म्हणते. आणि स्त्री पुरुष स्वतंत्र माणूस म्हणून एकत्र येणं हे महत्त्वाचं मानलं. म्हणजे स्त्री पुरुषांमधील असमाधान व दुस्वास यामध्ये पुरुषांना मिळणाऱ्या श्रेयपूर्ण जगण्याच्या स्वातंत्र्याचा स्त्रियांना हेवा वाटतो. त्यामुळंच स्त्रिया स्वतः तुरुंगातून सुटण्यासाठी धडपडतात व पुरुषांना मिळालेल्या स्वातंत्र्यामुळं पुरुषांकडे कुत्सितपणे पाहतात व स्त्रियांचे शारीरिक वेगळेपण, काबाड कष्ट, घरकाम, सृजनशीलतेचा अभाव या कारणामुळे ही परस्पर असमाधान असते. म्हणून स्त्रियांना सृजनशीलतेच्या वाटा मोकळ्या होणे गरजेचं आहे. स्त्रियांना मातृत्वाची निवड करता यावी, तसेच स्त्रियांना स्वतःचा इतिहास मांडला पाहिजे व इतर स्त्रियांशी मैत्रीभाव वाढवला पाहिजे, असं मत सिमोन दी बोहा त्यांच्या ग्रंथांमध्ये मांडतात. यामध्ये जसं की मिलेट आहे, पुरुषांच्या मनात स्त्रियांविषयी स्वामित्वाची, कौर्याची, वर्चस्वाची भावना विविध वाङ्मयातून स्पष्ट होते. म्हणून जहाल स्त्रीवादी लैंगिक क्रांतीची मागणी करतात. म्हणजे अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन हा जहालवादी दृष्टिकोन म्हणून आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती सांगता येईल. त्यानंतर पुढं आहे, जहाल स्त्रीवादाने कोणत्या विचारसरणीला आव्हान दिले? तर उदारमतवादी व मार्क्सवादी विचारसरणीला आव्हान दिले गेले. उत्तर आधुनिकतावाद म्हणजे काय? तर आधुनिक काळातील प्रस्थापित रूढी व जीवनमार्ग यांना आव्हान उभे करणं ही भूमिका उत्तर आधुनिकतावादी स्त्रीवादाची. यामध्ये उत्तर आधुनिकतावादी स्त्रीवाद यामध्ये या उत्तर आधुनिकतावादातूनच कृष्णवर्णीय स्त्रीवाद, ब्लॅक फेमिनिझम ही संकल्पना अस्तित्वात आली. गौरवर्णीय स्त्रियांच्या स्त्रीवादात साऱ्या पुरुषांबरोबर समानतेच्या मागणीवर त्यांचा भर आहे. म्हणजे गौरवर्णीय स्त्रियांना साऱ्या पुरुषांबरोबर समानतेचं नात्या विपरीत असतं. गौरवर्णीयांमधला हा छुपा वंशवाद लक्षात आल्यामुळं स्त्रियांनी स्वतंत्रपणे आपला कृष्णवर्णीय स्त्रीवाद पुढे आणला. स्त्रीवादी चळवळीनं विकसित केलेले पद्धतीशास्त्र हे गोऱ्या स्त्रियांच्या संदर्भात त्यांच्या जीवनाशी संबंध आहे. त्यामुळं स्त्रियांमध्ये जागृती निर्माण होऊन 1974 मध्ये या स्त्रियांनी एक मंच स्थापन केला व त्यांनी अमेरिका, ब्रिटन स्त्रियांना ऐक्याची हाक दिली. हे एक कृष्णवर्णीय स्त्रियांचे प्रश्न व मागण्या समोर आल्या. यामध्ये कृष्णवर्णीय वस्तीत राहणारे हे वंशवादाचे बळी आहेत. त्यांचे शोषण, त्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्या समाजावरील पिढ्यांसाठीची गुलामगिरी ही वस्तुस्थिती कृष्णवर्णीय स्त्रिया विसरू शकत नाहीत. म्हणजे एकूणच उत्तर आधुनिकतावादामध्ये हा एक दृष्टिकोन आपल्याला पुढे येतोय. म्हणून प्रस्थापित रूढी, जीवनमार्ग यांना आव्हान देण्याचं काम उत्तर आधुनिकतावादामध्ये केलं गेलं आहे. उत्तर आधुनिकता यामध्ये कशाचा समावेश होतो? तर वंश, वर्ग, लिंग, राष्ट्रीयत्व आणि भिन्न वंशीयता आहे. भारतीय स्त्री जीवनाचं सत्य स्वरूप कोणत्या वर्षानंतर पुढं आलं? तर ते 1974 मध्ये. निर्धन स्त्रियांच्या सामाजिक दर्जाविषयीच्या अभ्यासाला कोणत्या संस्थेनं चालना दिली? तर ICSSR या संस्थेने चालना दिली गेली. स्त्रियांचे दुय्यमत्व व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे विश्लेषण म्हणजे स्त्रीवाद होय, असे कोणी म्हटले? तर लिंगा गार्डन यांनी म्हटलं. स्त्रीमुक्ती चळवळीची आद्य प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं?
तर मेरी वुलस्टोनक्राफ्ट यांना म्हटलं जातं. कोणत्या विचारसरणीनं स्त्रियांचं शोषण, दमन, अत्याचार यावर आपले लक्ष केंद्रित केलं? तर ते मार्क्सवादी दृष्टिकोनाने केलं. स्त्रियांच्या सध्याच्या सामाजिक आर्थिक स्थितीला कशाला जबाबदार मानलं जातं? तर ते वर्गवादाला. जहाल स्त्रीवादात सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलं गेलेलं कर्म म्हणजे जाणीव जागृती होय. परंपरागत पुरुष सत्ताक पद्धतीच्या सत्ता साधनाला कोणत्या विचारसरणीनं विरोध केला? तर तो उत्तर आधुनिकतावादाने. कोणत्या विचारसरणीनं स्त्रियांचे दुय्यमत्व, लिंगभेद दृष्टिकोन यांना शह देण्यासाठी राजकीय परिवर्तन करण्याच्या दिशेनं महत्त्वाची भूमिका बजावली? ते म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोनाने. स्त्रीवादाचं सैद्धांतिकीकरण कोणत्या दशकाचं अपत्य आहे? तर ते 1970च्या. स्त्रीवादी सिद्धांताचा अर्थ काय? तर दुय्यमत्वाचे चिकित्सक स्पष्टीकरण देणारी ज्ञानशाखा होय. ज्यामध्ये आपण पाहूया जोड्या लावा अ आणि ब गट. याच्यामध्ये आपण काय केलं की अ गट आणि ब गटांमध्ये त्याच्या समोरच उत्तर त्याची दिले गेले. त्यामध्ये स्त्रीवादी सिद्धांताची संकल्पना म्हणजे यातील पुरुष प्रधानता ही अतिशय महत्त्वाची आहे. दुसरा आहे की स्त्री अभ्यासाचा प्रारंभ व विकास तो कुठं झाला? तर अमेरिकेमध्ये झाला. स्त्रीवादी चळवळ ही भारतात कधी सुरू झाली? तर ती 1975 नंतर सुरू झाली. उदारमतवादी स्त्रीवाद हा भौतिक बाबीपेक्षा कशाला अग्रक्रम देतो? तर तो हक्कांना अग्रक्रम देतो. मार्क्सवादी स्त्रीवाद हा स्त्रियांचं शोषण आणि अत्याचारावर भर देतो. समाजवादी स्त्रीवाद हा स्त्री पुरुष जुलूम सिद्धांतावरील स्त्रीवाद महत्त्वाचा मानतो. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये स्त्रियांच्या हक्काची मागणी करणारं वैचारिक लेखन कोणतं व कोणाचे आहे? तर मेरी वुलस्टोनक्राफ्टचं दी विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन हा आहे. 1869 मध्ये जॉन स्टुअर्ट मिलनी स्त्रिया संदर्भात कोणतं पुस्तक लिहिलं? दी सब्जेक्शन ऑफ वुमन. 1945 मध्ये मार्गारेट फुलर यांनी स्त्रियांविषयी कोणतं पुस्तक लिहिलं? वुमन इन द 19th सेंच्युरी हे पुस्तक लिहिलं गेलं. 1919 मध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? अ रूम ऑफ वन्स ओन या नावाचं पुस्तक लिहिलं. अमेरिकेत नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वुमन कधी स्थापन झाली? 30 जून 1966 मध्ये स्थापन झाली. सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक स्वातंत्र्याची प्राप्ती ही यामुळं सुरू झाली. म्हणजे या नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वुमन यामुळं स्त्रियांना पुरुषांकडून आत्मसन्मानपूर्वक वागणूक, नोकरी, पगार, उन्नती, बौद्धिक क्षमता या गुणावर त्यांना न्याय हवा होता. यासाठीच म्हणून स्त्रिया यांच्या पुढाकाराने स्त्री संघटनांचा उदय हा त्या काळामध्ये झाला. 1982 मध्ये पंडिता रमाबाईंनी पुण्यामध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर ती आर्य महिला समाज ही स्थापन केली. 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत राष्ट्रीय सामाजिक परिषद व भारत महिला परिषद स्थापन झाली. त्यामध्ये कोण सहभागी झाले? त्याच्यामध्ये रमाबाई रानडे, श्रीमती अब्बास तय्यबजी आणि लेडी भारचंद्र हे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत जी सामाजिक परिषद होती तर त्याचे काही अध्यक्ष देखील या स्त्रिया झाल्या होत्या. म्हणजे जसं आपण पाहतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना ही 28 डिसेंबर 1885 झाली, परंतु ती राजकीय प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी होती. परंतु पुढे 1887 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याच मंडपांमध्ये 3 दिवस पुन्हा सामाजिक प्रश्नांबद्दलची चर्चा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्याच मंडपामध्ये ही 1887 पासून जी सुरू झाली तर त्याच्यामध्ये या स्त्रियांनी देखील सहभाग हा घेतला गेला होता. पारसी महिला संघटना ही श्रीमती सरणभाई करसेटजी यांनी स्थापन केली गेली. बेगम शाहनवाज यांच्या आई अमीरुनिसा यांनी कोणती संघटना स्थापन केली?
अंजुमन ई खबातीन ई इस्लाम मुस्लिम महिला परिषद ही त्यांनी स्थापन केली गेली. भारत स्त्री महामंडळ ही संघटना कोणी स्थापन केली तर ते सरलादेवी चौधराणी यांनी स्थापन केली. या संघटनेचं ध्येय जर पाहिलं तर आरोग्य, स्वास्थ्य, पोषक आहार आणि बालसंगोपन या संदर्भाबद्दलची व्याख्यानही दिली गेली. 1917 मध्ये वुमन्स इंडियन असोसिएशन हे अड्यार मद्रासमध्ये कोणी स्थापन केलं तर अर्थातच ॲनी बेझंट, मार्गारेट कझिन्स आणि जीना राजा दास यांनी ही संघटना स्थापन केली. भारतीय व युरोपियन स्त्रियांना सभासदत्व खुले करणारी संघटना कोणती? द वुमन इंडियन असोसिएशन ही 1917 मध्ये जे ॲनी बेझंट अध्यक्ष होत्या तर त्यासाठी म्हणून त्यांनी धर्म, राजकारण, शिक्षण, मानवसेवा या क्षेत्रामध्ये काम करणं ही त्यांची उद्दिष्ट होती. यामध्ये 1925 मध्ये कोणती संघटना स्थापन झाली? द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वुमन ही संघटना स्थापन झाली. यामध्ये जसं आपण पाहतो की भारतीय शाखा म्हणजे कोणती? द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वुमन याची भारतीय शाखा नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया या नावाची स्थापन झाली. 1927 मध्ये कोणती संघटना स्थापन झाली तर द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स ही संघटना स्थापन झाली. 1918 मध्ये मुंबई काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी कोणी केली तर ती सरोजिनी नायडू यांनी केली गेली. उदारमतवादी स्त्रीवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये कोणती? जसे आपण याच्या अगोदर पाहिले की जाचक निर्बंधातून स्त्रीची सुटका व्हावी, स्त्रीला पुरुषांप्रमाणे एक व्यक्ती म्हणून आपली मतं मांडण्याचे स्वातंत्र्य असावं, स्त्रियांनी समान हक्कासाठी आग्रह धरावा आणि न्यायव्यवस्थेत बदल व्हावा म्हणून संघर्ष करावा ही उदारमतवादाची वैशिष्ट्ये. 1867 मध्ये पार्लमेंटमध्ये अर्थात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये टॅक्स भरणाऱ्या स्त्रियांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही असं मत कोणी मांडलं तर ते जॉन स्टुअर्ट मिल यांनी हे मत मांडलं होतं. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये स्त्रियांना समान प्रतित्व मिळावं असं मत मांडणारा पहिला व्यक्ती कोण आहे तर तो म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. स्त्रीत्वाचं गूढ हा ग्रंथ कोणी लिहिला तर बेटी फाइंडन यांनी लिहिला. स्त्री पुरुष समानतेसाठी समाजवादी क्रांती होणं आवश्यक आहे असा विचार कोणी मांडला? टॉम बॉटमूर यांनी अ डिक्शनरी ऑफ मार्क्सिस्ट थॉट या ग्रंथांमध्ये मांडला. एंगल्स यांनी कोणता ग्रंथ लिहिला? द ओरिजिन ऑफ द फॅमिली या नावाचा ग्रंथ एंजल्स यांनी लिहिला. घरकामाला वेतन द्यावं असं कोणी म्हटलं तर डेला कोस्टा व सेल्मा जेन्स यांनी म्हटलं गेलं. भांडवलशाही समाज यांचं कार्य बदलणं स्त्रीवादाला अपेक्षित आहे असं कोणी म्हटलं तर शीला रॉबॉथॉम यांनी म्हटलंय. शुलामित फायरस्टोन यांनी लैंगिक व्यवहाराची द्वंद्वात्मकता ग्रंथात कोणते विवेचन केलं तर समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास नसून तो स्त्रीलिंग व पुरुषलिंग संघर्षाचा इतिहास आहे असं मत मांडलं. केट मिलेट यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सेक्शुअल पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथांमध्ये त्यांनी पुरुषांचे स्त्रियांवर असणारे लैंगिक वर्चस्व हेच पाश्चात्य समाजातील पुरुषी वर्चस्वाचं मुख्य कारण आहे असं मत केट मिलेट यांनी या ग्रंथांमध्ये मांडलं. लिंगभाव व्यवस्थेविषयी सैद्धांतिक पातळीवर विवेचन करणारी पहिली स्त्रीवादी म्हणून कोणाचा उल्लेख हा केला जातो तर केट मिलेट यांचा उल्लेख केला जातो. उत्पादन, पुनरुत्पादन, लैंगिकता, मुलांवरील संस्कार या 4 संरचनावर कोणी विचार मांडले तर ज्युलियट मिचेल यांनी याबद्दल विचार मांडले. ज्युलियट मिचेल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सायको अनालिसिस अँड फेमिनिझम या नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांमध्ये त्यांनी पुरुषशाही विचार व्यवहाराला स्वायत्तता आहे त्यासाठी म्हणून
सांस्कृतिक क्रांतीचं नेतृत्व स्त्रिया करतील अशी तिला खात्री वाटली. पुढचा क्वेश्चन आहे, जे जे वैयक्तिक ते राजकीय अशी भूमिका स्त्री पुरुषांच्या सर्व खाजगी व संस्थात्मक पातळीवर संघर्ष करणारा कृतिशील वैचारिक प्रवाह आहे अशी भूमिका कोणी घेतली? केट मिलियट यांनी सेक्शुअल पॉलिटिक्स या ग्रंथांमध्ये घेतली. कोणत्या स्त्रीने समाजवादी क्रांतीच्या संघर्षातील चौकटीत स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास केला? तर अलेक्झांड्रा कोलोंताय यांनी याचा अभ्यास केला गेला. 1977 मध्ये बार्बारा स्मिथ यांनी कोणता ग्रंथ लिहिला? 2 वर्ड्स अ ब्लॅक फेमिनिझम नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे यामध्ये उत्तर आधुनिकतावादी स्त्रीवादातूनच कृष्णवर्णीय स्त्रीवाद ही संकल्पना अस्तित्वात आली. सर्व स्त्रीवादी दृष्टिकोनाचा उगम उदारमतवादी विचारधारेतून झाला असं मत कोणी मांडलं? तर झिलाह आइन्स्टाईन यांनी मत मांडलं. 1971 मध्ये भारतीय महिलांचा स्थितीचा दर्जा व अभ्यास व्हावा यासाठी म्हणून राष्ट्रीय समितीचे गठन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर ते फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याच्यामध्ये 1974 मध्ये समानतेच्या दिशेनं अहवाल हा सादर केला. याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार, राजकीय सहभाग याविषयीची धक्कादायक माहिती ही या संशोधनामधून अहवालामधून पुढे आली. पहिल्या स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना केव्हा व कुठे झाली? तर 1973 मध्ये मुंबईमध्ये जे SNDT महिला विद्यापीठ आहे तर त्या ठिकाणी या केंद्राची स्थापना झाली आणि ती 1973 मध्ये झाली. मला वाटतं की आपण ह्या पहिल्या चॅप्टर संदर्भात हे साधारणतः 66 ऑब्जेक्टिव्ह हे आपण